मराठी उद्योजक हा जो प्रकार आहे, आत्ता मला थोडेसे मराठी उद्योजक दिसायला लागलेत. याच्या आधी म्हणजे मराठी मुलं किंवा मुली नोकरीच हा एक हे त्यांचा एक पॅटर्न ठरलेला होता. तुम्ही पण फार लवकर नोकरी सोडून उद्योगात आलात, तर खूप चांगलं इन्स्पिरेशन आहे तुमच्याकडे पण बघून मला असं वाटतं. पण आत्ताच्या मुलांना की तुम्ही काय सांगाल की म्हणजे, आणि मराठी माणूस मुळात चुकतो कुठे व्यवसायात, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं सांगतो अनिकेत, म्हणजे मी खूप याच्यावरती जास्त हे करणार नाही. ठीक आहे, मी 20 वर्ष बिझनेस करतोय, बिझनेस हे केलाय. बरं, एक गोष्ट आहे, मराठी माणसाची सर्वात चांगली गोष्ट काय असेल तर मराठी माणूस ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे, अत्यंत प्रामाणिकपणा हा त्याचा जो आहे ना, त्याच्या रक्तातच असतो मराठी माणसाच्या. ओके, पण मराठी माणूस आहे ना कुठेतरी ना मेहनत घेण्याला ना खूप म्हणजे सर्व असं नाही म्हणत, पण मॅक्सिमम लोक आहे ना कचरतात, किंवा काही गोष्टी काहीतरी घडवायचा बदल असेल ना त्याच्यासाठी आहे ना. आणि हे मी का सांगतोय, हे मी माझं म्हणून पण मी सांगतो, मी पण कुठेतरी काहीतरी बदल घडायचा असेल ना, तो घडवायचा असेल ना, तर मला वेळ लागतो, तो कचरतो. आपण थोडं कुठेतरी कचरायला होतं, अरे काहीतरी प्रॉब्लेम होईल, अरे मला इव्हन माझ्या बिझनेसमध्ये पण आता नवीन काहीतरी करायचं आहे ना, मी त्याला 3-4 दुसरा कोणीतरी येईल ना, तो 10-15 दिवसांमध्ये अरे करेल, इम्प्लिमेंट करून टाकेल. पण मला तेच करायला 3 महिने लागतील, 4 महिने लागतील, जरा विचार हे करतो असं. हा जो आहे ना, तर तो असं मला असं वाटतं ना, मराठी माणसाचा तो एक हे आहे की झोकून द्यायचं, किंवा लेट्स टेक द डिसिजन, आपण करूया, उडी मारूया, जे काय म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क, असं नाही म्हणत आहे काहीतरी हे करायचं, कॅल्क्युलेटेड रिस्क, पण ती रिस्क घेण्याचं आहे ना ते केलं पाहिजे मराठी माणसाने. जे कुठेतरी मराठी माणूस पाठी पडतो मेहनतीमध्ये. पण मला असं वाटतं बाकीचे लोक अक्षरशः, मी बोलतो ना, काही लोक असतात म्हणजे रात्रभर पण काम करतात, हे करतात, पण तो थोडासा मला असं वाटतं कुठेतरी, मी पण बऱ्याच वेळेला असं होतं की कुठेतरी आळस असं होतं. हे गोष्ट ती काढली पाहिजे आपण. आणि डिसिजन मेकिंग वी हॅव टू, म्हणजे फास्ट विचार करून रिस्क घेणं, कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर, नक्की याचा फायदा होईल जे आपले बघतायत मराठी ऑडियन्स. येस, ॲब्सोल्युटली, नक्की. अच्छा, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.